सर्वच सरकारी कामाला, विकास कामांना गोन खनिजची आवश्यकता असते। आपल्या जिल्ह्यामध्ये वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे आणि ती तस्करी सुरू असण्याचे कारण हे लक्षात आला की ग्रामपंचायत पासून राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे जेवढे विकास कामं आहेत त्या विकास कामावर म्हणजे अंदाजपत्रकामध्ये वाळूची प्रोव्हिजन केलेली असते, लीडची प्रोव्हिजन केलेली असते, पण त्या कामासाठी लागणारी वाळूची मागणी त्या डिपार्टमेंटकडून नियमानुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडे व्हायला पाहिजे, ती होत नाही आणि शेवटी ते कंत्राटदार चोरीची वाळू वापरतात। शेवटी त्यांच्या बिलातून रॉयल्टीचे पैसे कपात केले जातात, पण कुठल्याही प्रकारची रॉयल्टीची रेती त्या कामासाठी वापरली जात नाही। स्वतः जिल्हाधिकारी ज्या कामाला मान्यता देतात, प्रशासकीय मान्यता, त्यांनी मान्यता देताना नियमानुसार ती अट घातली पाहिजे आणि घालतही असतील, पण त्याही कामासाठी वाळू उपलब्ध करून दिली जात नाही किंवा त्या अधिकाऱ्याकडून तहसीलदार किंवा मायनिंग अधिकाऱ्याला मागणी केली जात नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरीचे, रेती तस्करीचे प्रमाण वाढलेले आहेत आणि छोट्या छोट्या केसमध्ये ट्रॅक्टरवाल्यावर गुन्हे दाखल केले जातात, ट्रकवाल्यावर गुन्हे दाखल केले जातात। त्याचा जर तपास केला तर ती वाळू ही सरकारी कामावरच वापरली जाते। मग एकीकडे सरकारी कामाच्या बिलातून रॉयल्टीचे पैसे कपात करत असतील तर त्या ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई कशाला पाहिजे? आणि जर तुम्हाला ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई करायची, थांबवायची असेल तर तुम्ही रॉयल्टीची रेती सर्व कामाला उपलब्ध करून द्या। म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं की जिल्ह्यात ग्रामपंचायत पासून केंद्र सरकारच्या पर्यंत निधीच्या पर्यंतची जेवढे कामं असतील त्या सर्व कामाला रॉयल्टीची रेती कंपल्सरी करावी, अन्यथा आम्ही गाव पातळीपर्यंत आंदोलन करू। आणि जिल्ह्यातल्या सरकारी कामावर चोरीची रेती वापरली जाते, त्यासाठी रॉयल्टी उपलब्ध करून द्या, सगळ्यात महत्त्वाचा विषय। रेतीचा असं घेणार नव्हतो, पण मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर रेतीचे घाट असतील वैनगंगा नदीवर तर तुमसर आणि मोहाडी तालुक्यात आहे आणि या दोन्ही तालुक्यामध्ये प्रत्येक घाटातून जी रेतीची डेपोमधूनही तस्करी होते। तस्करी नियमाप्रमाणे वेगळी, तस्करी वेगळी। जे डेपोधारक आहेत, ज्यांनी डेपो घेतलेला आहे, तिथूनही तस्करी होते आणि सगळे नेते गप्प का? मी आमदार असताना मला रेती माफिया म्हणायची, आजही माझ्या 2024ला निवडणुकीत तसाच प्रचार झाला। मग 5 वर्ष रेती चोरीची गेली नाही का? मग जे लोकप्रतिनिधी आहेत ते गप्प का? सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आमदार, खासदार गप्प काय? रेतीवर का बोलत नाही? आमच्या सगळ्या नेत्यांना आता जाते उघड उघड सांगतात नेत्यांच्या की जे स्वतः त्यांच्याकडे आज 3-3, 4-4 ट्रवर एसपीनं काय कारवाई करतात। मध्यंतरी या विषयाला धरून मी एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याला फोन केला होता की म्हटलं साहेब, सगळे ट्रक बंद आहेत पण काही मोजके ट्रक सुरू आहेत। त्याने मला उत्तर दिला, तो आमचा काम नाही आहे, तो मायनिंगचा काम आहे। आपल्या सगळ्यालाच माहित आहे का पोलिसांच्या संमतीशिवाय कोणी रस्त्यावर ट्रकही काढू शकत नाही, घरून ट्रक काढू शकत नाही। पण मला जे उत्तर मिळालं त्याच्या दृष्टीने बरोबर होता, कारण म्हणजे रेती पकडण्याचं काम किंवा गोन खनिज पकडण्याचं काम अधिकृत जाब चार्टनुसार हा पोलिसांचा नाही आहे, महसूल विभागाचाच आहे। पण तरीही त्याच्या संमतीशिवाय कोणीही गोन खनिज काढत नाही। मग मला हे म्हणायचं आहे की जर तुमचं कामच नाही आहे तर तुमच्या लोकांना हप्ते कशासाठी पाहिजे? तुमचेच लोक जर ट्रक घेऊन धंदा करत असतील तर मग दोष कोणाला द्यायचा? याची दखल, तुमच्या प्रश्नाची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली पाहिजे। असे कोण कोण पोलीस कर्मचारी आहेत की त्यांचे स्वतःचे दुसऱ्याच्या नावाने ट्रक आहेत आणि ते जर व्यवसायामध्ये गुंतले असतील तर तुम्ही रेती तस्करीवर आळा कसा घालाल?